सीआयडीच्या कस्टडीत असताना सुद्धा वाल्मिक कराड यांना सर्रास लोक भेटतायत. कोणतंही बंधन नाही, कोणतंही नियंत्रण नाही. साध्या पोलीस कोठडीत पोलीस स्टेशनच्या असलं तर मला असं वाटतं त्याला कडक निर्बंध असतात. परंतु सीआयडीची कोठडी असताना जर अशा पद्धतीनं कायद्याचं राज्य चालू असेल तर खरोखर कायदा किंवा न्याय मिळेल का, अशा प्रकारची भूमिका स्थानिक लोकांनी आणि जो आपले मृत सरपंच संतोषांना त्यांच्या भावांनी व्यक्त केली. राज्य म्हणून सुद्धा आपण काही विषयाचा विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी राजकारण आलं नाही पाहिजे. ही भूमिका आमची आलेली आहे. आणि जर अशा पद्धतीनं पुढाकार देवेंद्रजी घेत असतील तर मला असं वाटतं या कामाला निश्चित सहकार्य आमचं राहील. परंतु नुसतं याच्यात बोलघेवडेपणा किंवा घोषणाबाजी राहू नये, तर खरोखर या भागाचा विकास, या भागाला न्याय मिळाला पाहिजे. आणि हा मिळण्यासाठी जर त्यांनी पुढाकार घेतला तर मला असं वाटतं त्यांना शुभेच्छा द्यायला किंवा अभिनंदन करायला काही हरकत नाही. नाही, मी व्यक्तिगत कोणावर आरोप नाही केले, परंतु राज्य परिवहन महामंडळाने 1310 बसेस देण्याचा जो ठेका परराज्यातील कंपन्या देत असताना मागच्या ज्या बसेस चालू आहे त्याच्यापेक्षा जवळपास 15 रुपये जास्त दर पर किलोमीटर आणि 10 वर्ष, याचं सगळं गणित मी काल डिटेल मांडलेलं आहे. मुंबईत 280 कोटी रुपये वर्षाला, 10 वर्षाला 2800 कोटी रुपये अशा पद्धतीनं एक अनागोंदी या विभागात झालेली. मी नागपूरच्या अधिवेशनात ही सरकारच्या समोर आणली होती आणि मी ऐकलं फक्त की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. स्थगिती दिली असेल तर त्याचं स्वागत आहे, पण स्थगिती दिल्यानंतर याच्यापेक्षा चढ्या भावाने पुन्हा निविदा काढू नये अशीच त्यांना विनंती, आव्हान राहणार आहे. दुसरा मुद्दा, सीआयडीच्या कस्टडीत असताना सुद्धा वाल्मिक कराड यांना सर्रास लोक भेटतायत. कोणतंही बंधन नाही, कोणतंही नियंत्रण नाही. साध्या पोलीस कोठडीत पोलीस स्टेशनच्या असलं तर मला असं वाटतं त्याला कडक निर्बंध असतात. परंतु सीआयडीची कोठडी असताना जर अशा पद्धतीनं कायद्याचं राज्य चालू असेल तर खरोखर कायदा किंवा न्याय मिळेल का, अशा प्रकारची भूमिका स्थानिक लोकांनी आणि जो आपले मृत सरपंच संतोषांना त्यांच्या भावांनी व्यक्त केली. आजच्या सामन्यामध्ये गडचिरोलीच्या भेटीवरून, गडचिरोलीच्या नियोजनावर सामन्याच्या अग्रलेखात फार त्यांचं अभिनंदन करण्यात आले. काय म्हणाले, कारण खरंच गडचिरोलीचे जे चित्र दाखवलं जातं तसं भविष्य काळात हे पण गडचिरोलीचं दाखवलं जातं तसं चित्र नाहीये. मी गडचिरोलीला जाऊन आलेलो आहे. नक्षलवादी चळवळ ठीक आहे, त्याच्यावर नियंत्रण निश्चित आहे, परंतु ज्या पद्धतीनं रोजगार स्थानिक तरुणांना गडचिरोलीच्या असला पाहिजे, रोजगार मिळाला, परंतु रोजगार काय मिळाला, वॉचमन, हेल्पर, शिपाई. जुनीची आकडेवारी माझ्याकडे म्हणजे 525 पैकी 22-23 लोक काहीतरी मॅनेजमेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रशासकीय कामात होते. उरलेले 5,002 लोक हे फक्त याच कामाला होते. आणि त्यामुळं गडचिरोलीचं चित्र सामनाने अभिनंदन केलं. त्याला एका राज्याचा मुख्यमंत्री त्याच्याविषयी पुढाकार घेतो तर त्याचा विषय, कारण राज्य म्हणून सुद्धा आपण काही विषयाचा विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी राजकारण आलं नाही पाहिजे. ही भूमिका आमची आलेली आहे. आणि जर अशा पद्धतीनं पुढाकार देवेंद्रजी घेत असतील तर मला असं वाटतं या कामाला निश्चित सहकार्य आमचं राहील. परंतु नुसतं याच्यात बोलघेवडेपणा किंवा घोषणाबाजी राहू नये, तर खरोखर या भागाचा विकास, या भागाला न्याय मिळाला पाहिजे. आणि हा मिळण्यासाठी जर त्यांनी पुढाकार घेतला तर मला असं वाटतं त्यांना शुभेच्छा द्यायला किंवा अभिनंदन करायला काही हरकत नाही. बीड पालकमंत्री पदावरून बराच गदारोळ झाला. शेवटी अजितदादांना पालकमंत्री पद बीडचं दिलं जाते. काय वाटतं तुम्हाला, काय बदल होऊ शकतो? नाही, येणारा काळच ठरवेल, कारण जनतेचा रोष
काही लोकांवर आहे, कारण ज्या पद्धतीनं मागच्या काळात सत्तेचा वापर बेमुरवतखोरपणे काही लोकांना दिलेला असताना दुसऱ्या लोकांनी वापरला, म्हणजे अक्षरशः प्रशासन जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं, नाचत होतं, ते तर निश्चित थांबलं पाहिजे. शेवटी प्रशासनिक यंत्रणा आहे, राज्य एक संकल्पना आहे, तिच्या पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे. आणि बीडमध्ये सगळं गुंडाळून ठेवलेलं होतं. मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदादांनाही द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात आता हे कळू लागले की बीड जिल्ह्यातले शासकीय अधिकारी महत्वाची पदं या ठिकाणी स्पेसिफिक एका समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी अपॉइंट केल्याचे मुद्दे समोर येतात. काय असं होऊ शकतं, का झालं असावं, सगळ्या मागचा होते नाही, असं तर होऊ नये. शेवटी प्रशासन कोणत्या जाती धर्माचं पक्षाचं नसतं, प्रशासन निष्पक्ष असतं. आणि जनरली ही परंपरा आपल्या महाराष्ट्रात तरी सगळे अधिकारी, मी 100% म्हणणार नाही, पण मेजॉरिटी अधिकारी प्रशासन पाळत आलेलं आहे. परंतु बीडमध्ये म्हणजे काही अधिकारी सांगतात की एवढा राजकीय इंटरफेरन्स आहे, एखाद्याची बदली झाल्यानंतर त्यांनी कोणत्या टेबलवर बसावं इथपर्यंत राजकीय लोक इन्स्ट्रक्शन अधिकाऱ्यांना देतात आणि ते ऐकतात. आता कोणाला कोणत्या कामाची क्षमता आहे त्या अधिकाऱ्याला माहिती असतं, आम्हाला थोडी माहिती असतं. कोणत्या राजकीय नेत्याला थोडी त्याची जाणीव असते किंवा माहिती असते. परंतु नाही, दादागिरी, दहशतवाद करून मला असं वाटतं अनेक पोलीस स्टेशनचे PI काय, कॉन्स्टेबल काय यांच्या बदल्या सुद्धा मनमानी पद्धतीनं केल्या जातात, असे अनेक अधिकारी सांगतात. असे अनेक अधिकारी मूग गिळून याच्यावर गप्प आहेत. परंतु अशा घटना बीडमध्ये, मग कलेक्टर ऑफिसमध्ये तसंच. मागच्या काळात जर बघितलं तर एकाच समाजाचे एकाच जातीचे अधिकारी तिथं कलेक्टर बसून तर सगळे होते. मला वाटतं हे चुकीचं आहे. महाराष्ट्र असा नाही आहे, असा राहायला पण नाही पाहिजे. तुमचे दोन्ही महापौर शिंदे सेनेत प्रवेश करतायत. पूर्वीचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि त्यांची पत्नी शिंदे सेनेत प्रवेश करतात. मला अजून माझ्या कानावर काही नाही, मी अजून त्यांच्याशी बोलेल. चर्चा तर अशी करत असतात, परंतु मला वाटत नाही असं ते करतील. थोड्या वेळात प्रवेश होतोय. ठीक आहे, आता त्यांचा काही निर्णय असेल, होत असेल तर मी पण बोलेल त्यांच्याशी, प्रयत्न करेल मी, कारण एक चांगले कार्यकर्ते आहेत ते. पण फक्त औरंगाबाद संभाजीनगर नाही तर कोकणातही काही लोक आज उभाटामध्ये प्रवेश करणार, पश्चिम महाराष्ट्रातून काही लोक, उभाटातून बऱ्यापैकी लोक बाहेर पडण्याचे मानसिकते. हे पक्ष किंवा संघटना ही एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस चालू राहणारी प्रोसेस, काय थांबणारी प्रोसेस आहे. एक गेला तर एक येत असतो. कुठं थांबलं का काही? कोणाची संघटना थांबली का? कोणता राजकीय पक्ष संपला का? आणि त्यामुळे पक्षामध्ये येणं आणि जाणं, जसे गेले तसे आले सुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्याकडे. ठीक आहे, काही लोकांना शॉर्ट टाइम मध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. आता ते मिळेल न मिळेल, परंतु शेवटी जे आत्ता पण मिळालं याचाही विचार, याचाही हिशोब सगळ्यांनी केला पाहिजे असं मला तरी वाटतं. दादा, तुम्ही म्हणजे की अजित पवारांना बीडचं पालकमंत्री देण्याचे आहे, पण कालपासून एक चर्चा सुरू आहे की अजित पवार मत्स्यजोगाला ज्या गाडीत आले होते तीच गाडीत बसून वाल्मिक कराड शहरी ऑफिस हजर झाला. नाही, अजितदादा त्या गाडीत आले होते असं मी म्हणणार नाही. ताफ्यात पण अजितदादाच्या ताफ्यात ती गाडी होती असं आमच्याही कानावर आहे. नुसतं मस्साजोगच्या नाही तर पुण्याला सुद्धा मागच्या आठवड्यात अजितदादा असताना त्या ताफ्यात सुद्धा ती गाडी होती. आता ती गाडी होती म्हणजे त्या लोकांना अजितदादाचा पाठिंबा आहे का नाही का याच्याविषयी मी अजितदादावर तरी आरोप नाही करत. कारण आता कार्यकर्ते येत असतात, जात असतात. माझ्या बागी कोणाच्या गाड्या काय गाड्या आहे मी पाहू शकत नाही असं मी तरी स्पष्टपणे सांगेल याविषयी. शिक्षकांनी ज्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी राहावं, मागच्या वर्षी फार मोठा गदारोळ झाला. प्रशांतभाऊ पुन्हा नवीन सरकार समोर तीच माहिती घेऊन पुन्हा आंदोलनाच्या पवित्र. काय वाटतं तुम्हाला, शिक्षकांनी काय राहिलं पाहिजे? त्या सुद्धा त्यांच्या सुद्धा अडचणी सांगतात. पुन्हा शिक्षकांनी शिक्षक संघटना आणि आमदार संघर्ष उभा. हा संघर्ष नाही, हा नियम आहे, हा कायदा आहे की आपलं जे हेडक्वार्टर आहे तिथं नुसतं शिक्षकांसाठीच नाही हा कायदा, सगळ्या प्रशासनातल्या सरकारी कामकाज करणाऱ्या
कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी हा नियम लागू आहे. हा फक्त एक तर शिक्षकांपुरता नसावा, तर मग गावचा तलाठी असेल, गावचा ग्रामसेवक असेल, तिथला डॉक्टर असेल, यांना सुद्धा हा नियम लागू आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी सुद्धा या नियमाचं तंतोतंत पालन करावं. कित्येक ठिकाणी असं होत असतं की डॉक्टर दुपारी 12ला आले, शिक्षक 7च्या ऐवजी 9 वाजता आले, कधीतरी आले नाही तर नाही आले, अशा तक्रारी असतात. आणि म्हणून हा जुना नियम आहे, कायदाच आहे हा, की आपल्या आपल्या हेडक्वार्टरला असावं. आता त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही, किंवा मी सगळ्याच गोष्टी सरकारने केल्या पाहिजे असंच नाही. मी जर एखादा सरकारी अधिकारी असेल तर मी माझं नियमाचं पालन केलं पाहिजे. पण असं जनरल होते. प्रशांत भाऊ यांची भूमिका चुकीची असं मी मुळीच म्हणणार नाही. परंतु फक्त शिक्षकांचा साठी हा नियम नाही तर सगळ्या प्रशासनासाठी हा नियम आहे. त्याचं तंतोतंत पालन व्हावं एक. परंतु एक काळ असा होता की ज्या काळात संपर्काची साधनं नव्हती, काही नव्हती, कोणाशी कोणाचं बोलणं होत नव्हतं, असाही काळ होता. त्या काळातले हे नियम आहे. आताच्या काळात तसं संपर्क वगैरे तसा पाहिजे तर इमिजिएट क्षणात होऊ शकतो सगळा. आणि त्यामुळं या दोन्ही स्थितीचं एक बॅलन्स येणार काय सरकार म्हणून करण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटतं.